चला जा. शुभजल क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉन प्रेस करा. हाय, हॅलो, नमस्कार मंडळी. तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. खूप दिवसानंतर आज व्हिडिओ शूट करायला घेतला आहे. जेमतेम 6-7 महिने तरी झाले असतील आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ पोस्ट केलेले नव्हते, पण आज 6-7 महिन्यांच्या नंतर व्हिडिओ बनवायला घेते आहे. तर मध्ये काहीतरी मेडिकल रिझन्स होते माझे, त्यामुळे मग मला व्हिडिओ बनवायला जमत नव्हतं. आणि त्याच गोष्टीसाठी आता आम्ही जाते मुंबईला. थंबनेलवरनं तर तुम्हाला समजलंच असेल. तर हा व्हिडिओ मी वटपौर्णिमेच्या दिवशी बनवते आणि उद्या म्हणजेच 30 तारखेला मला मुंबईला जाण्यासाठी निघायचं आहे सकाळी. कदाचित व्हिडिओ तुमच्यापर्यंत येता करता 2-3 दिवस लेट होऊ शकतो, कारण आता मी जिथे जाते तिथल्या काही गोष्टी मॅनेज होण्यासाठी वेळ लागू शकतो, त्यामुळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी देखील वेळ होऊ शकतो. तर इथे मी आता तिकडे जाण्यासाठीची पॅकिंग करायला घेतली होती आणि मुलांना देखील मी 2-4 दिवसांसाठी पाहुण्यांच्या घरी सोडलं आहे, कारण तिकडे मला 3-4 दिवस लागू शकता. मग पुन्हा त्यांचं इथे शाळेची हाल नको व्हायला आणि घरी पण कुणी नसणार आहे, त्यामुळे मग ते इथं कोणाजवळ राहतील आणि तिथे सोबत घेऊन जाणं पण शक्य नाही आहे. त्यामुळे मग मुलांना देखील इथे सोडून चालले आहे. तर खूप म्हणजे मुलं देखील नर्वस झालेले होते, नाराज झालेले होते. तो व्हिडिओ मी पुढे ॲड करेलच, त्यातून तुम्हाला समजेल आणि नेमकं कोणत्या गोष्टीसाठी मी जाते ते देखील कळेल. त्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा, कारण हा व्हिडिओज मी रात्रीचे 12 वाजता बनवते आहे. 12:30 वाजले, बघू शकता तुम्ही. तर सकाळी 5:15ची ट्रेन आहे. मिस्टर आत्ता ट्रेनची तिकीटं काढण्यासाठी गेले, तर सकाळी 6ला जायचं आहे. थोडंसं लवकरच आवरून घ्यायला लागेल, कारण घरातले पण कामं आहेत. पुन्हा तिकडून आल्याच्यानंतर मला काही शक्य नाही होणार. तर आता बॅगा वगैरे पॅकिंग करायला घेतल्या आहे, ज्या रेग्युलर आपल्या गोष्टी ज्या लागतात आपल्याला. 2-3 ड्रेस वगैरे, बेसिक वस्तू, टूथब्रश वगैरे, तर ते सोबत घेते. काही फाईल्स आहे, डॉक्युमेंट्स आहे हॉस्पिटलचे पण, कारण मी हॉस्पिटलला जाते ना, तर मग तिथले काही डॉक्युमेंट्स ते सबमिट करण्यासाठी, तर ते सोबत घेते. आणि मग आता बघू उद्या तिथे गेल्याच्या नंतर, कारण माझा पहिला एक्सपिरियन्स असणार आहे. सोबत कुणी नाही पण आहे जास्त ओळखीचं, आणि नवीन शहरामध्ये कधी असा अनुभव म्हणजे घेण्याची पहिलीच वेळ. बघू आता काय होतं काय नाही, तसं मी तुम्हाला अपडेट देत राहील. तर सकाळी जेव्हा निघायचं असेल त्यावेळेस देखील मी ते देखील शूट जर जमलंच तर घेईल ह्या व्हिडिओमध्ये. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुम्हाला देखील समजेल की काय कंडिशन आहे काय नाही म्हणून. आणि यापुढे प्रयत्न करेल की लवकर कसे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील, कारण खूप गॅप झाला आहे. म्हणजे अशी काही इच्छाच राहत नव्हती व्हिडिओ वगैरे बनवण्याची, पण मग म्हटलं चला बनवू, कारण मुलांची इच्छा होती की मम्मी तू जाते तर व्हिडिओ बनवू, कारण ते सोबत नाही आहे. दादू आणि माऊ म्हणजे खूप इमोशनल झाले होते. दादू तर 8 दिवसांपासून सारखं म्हणत होता मला घेऊन चल, मला पण यायचं, पण मग हॉस्पिटलच्या ठिकाणी लहान मुलांना नेणं योग्य नाही आहे. तिथली कंडिशन कशी काय, आणि मला लक्ष पण देता नसता आलं, त्यामुळे मग नाही, मुलांना सोबत नेते. मुलांना इथेच माझ्या नंदबाईंच्या घरी सोडलं आहे. आत्ताच सोडून आले त्यांना, कारण सकाळी मला लवकर जायचं आहे, पुन्हा उद्या त्यांची शाळा आहे. मग सकाळी पुन्हा त्यांचं आवरण्याची गडबड, मग मला पण जायला उशीर होईल आणि तिथे मला 12-1 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे दुपारी, आणि तिथूनही मला हॉस्पिटलपर्यंत जाण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे मग थोडं लवकर जाण्याचा प्रयत्न करणार आहे. बघू आता, बाकीच्या गोष्टी तिथे गेल्यानंतरच समजतील आणि ते देखील मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर नवीन कोणी चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ज्या गोष्टीसाठी मी जाते तर त्यासाठी देखील प्रार्थना करा, कारण मला खूप भीती पण वाटते आहे, खूप मोठी रिस्क घेते आहे, पण मग त्याच्याशिवाय पर्याय नाही, कारण आता खूप हालत बेकार झालेली आहे. माझं मणक्याचं दुखणं खूप
प्रमाणात वाढलेलं आहे. यामागे मी दुर्लक्ष केलं, 3 वर्षांपासून टाळत होते, पण आता टाळता देखील येणार नाही आणि टाळणं देखील योग्य नाही आहे. त्यामुळे मग हा डिसिजन घेते आहे. तर मुंबईच्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाते आहे, चांगले डॉक्टर आहे, ट्रीटमेंट देणारे. आमची पॅकिंग सुरू झालेली आहे. इथे आमची पॅकिंग सुरू झालेली आहे. कोणते कोणते कपडे घ्यायचे अजून बाकीचं सामान ठेवायचं आहे सगळं. अजून काहीच बॅग भरलेली नाही आहे. अजून काढते आता वस्तू आणि अजून काय बोलायचं मला. काय बोलायचं हां, सकाळी आम्हाला 6 वाजता जायचं आहे, त्याच्यामुळं तिथं 5:30 वाजता पोहोचायला लागेल. आणि आराम तर काय होणार नाही आता आमचा, कारण आता 12:30-1 होत आला आहे. 5:30ला जायचं, मग किती वेळ आराम करायचा. उद्याचे दिवस तर दगदगच होणार आहे. बघा कोणते घ्यायचे चांगल्या पॅन्टी व्यवस्थित असतील ते. तर चला, मी तुम्हाला आता बॅग पॅक वगैरे करते आणि सकाळी भेटते डायरेक्ट. आता ही जी क्लिप मी ॲड केली आहे ही सेम दिवसाची आहे, म्हणजे ज्या दिवशी मला निघायचं होतं हॉस्पिटलला येण्यासाठी त्याच्या आदल्या दिवशीची रात्रीची आहे. जसं की मी तुम्हाला बोलले, मुलांना मी त्यांच्या आत्याच्या घरी सोडत होते, कारण दुसऱ्या दिवशी माझी धावपळ व्हायला नको, कारण आम्हाला सकाळी लवकर जायचं होतं. मग इथं तेच मुलं जाण्यासाठी निघाले, त्यांच्या बॅगा वगैरे पॅक केल्या आणि दोन्ही पण मुलं माझी एवढी इमोशनल झाली होती ना, रडायला लागली. पण तेवढीच समजूतदार देखील आहे, मला आधार देखील देत होते की मम्मी घाबरू नको, व्यवस्थित जा, सगळं व्यवस्थित होईल, आमचं टेन्शन नको घेऊ तू. आणि त्यानंतर मग त्यांचे पप्पा त्यांना आत्याच्या घरी सोडून आले. दादू देखील रडत होता खूप. मग मी त्याला बोलली, जा म्हटलं, आता उशीर होतो आहे. आणि दुसऱ्या दिवशी बघा सकाळचे 6:15 वाजले आणि आम्ही झोपलेलोच होतो, कारण रात्री लेट झालेलं होतं झोपायला, त्यामुळे सकाळी लवकर जागच आली नाही. बॅग वगैरे भरून ठेवलेली होती, पण सकाळची आमची ट्रेन मिस झाली. त्यानंतर मग आम्ही 8च्या ट्रेनने जाऊ असं ठरवलं, कारण रात्री घरातलं आवरायला देखील लेट झालं होतं. त्यानंतर बॅगा वगैरे भरल्या आणि मग तोपर्यंत 1-1:30 तर वाजलेलाच होता. पुन्हा पहाटे 5:30ला उठून आवरून जायचं म्हटल्यानंतरून झोप किती होणार काय. थोडा वेळ पडू म्हटलं, पण मग सकाळी डायरेक्ट 5:15लाच डोळा उघडला. मग म्हटलं आता जाऊ द्या, झालं आहे तर झालं आहे लेट. ट्रेन पण मिस होऊन गेलेली होती, म्हटलं 8 वाजताच्या ट्रेनने जाऊ. तर मग उठलो आम्ही आणि पटपट घरातलं आवरून घेतलं सगळं. सकाळी पाणी येतं, पाणी वगैरे भरलं, कारण 4-5 दिवस मी आता घरी नसणार आहे, त्यामुळे मग सगळं घरातलं आवरून वगैरे गेलं म्हणजे आल्यानंतर काही टेन्शन नाही राहणार. व्यवस्थित आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर छान अशी देवपूजा केली, कारण कुठल्याही गोष्टीला बाहेर पडायचं म्हटल्यानंतर देवांचा आशीर्वाद पाहिजे सोबत. आणि सकाळी सकाळी प्रसन्न देखील वाटतं अशी देवपूजा करताना. तर इथे देवपूजा वगैरे मी करून घेतली. त्यानंतर तुळशीला देखील नमस्कार करून घेतला, चहा पाणी घेतलं आणि मग आम्ही निघणार होतो. तर इथे आमची देवपूजा वगैरे झाली आणि पटापट आम्ही बॅगा वगैरे घेतल्या आणि निघालो, कारण मिस्टर स्टेशनवर सोडवायला येणार होते. तर इथे पहिले तिकीटं वगैरे काढायला लागले, कारण आदल्या दिवशी जी काढलेली तिकीटं तर वेस्ट गेले आमचे. त्यानंतर तिकीट काढले आणि थोड्याच वेळात ट्रेन आली. मग पटपट प्लॅटफॉर्मवर देखील जाऊन उभं राहिलो, कारण म्हटलं आता ही ट्रेन पण नको मिस व्हायला. मग फायनली बसलो ट्रेनमध्ये आणि जागा देखील मिळाली आम्हाला. ट्रेनमध्ये बसल्याच्यानंतर मी मुलांना एक कॉल केला होता की निघाले म्हणून, कारण सकाळचा टायमिंग होता, ते देखील शाळेत जाणार होते. मग म्हटलं
फोन करून देऊ एक. मग त्यांच्याशी फोन झाला माझा एक आणि मग आमचा प्रवास सुरू झाला. खूप दिवसानंतर मी ट्रेननी प्रवास करत होते, म्हणजे जेमतेम 13-14 वर्ष झाले असतील त्यावेळी मी ट्रेननी प्रवास केलेला होता. कल्याणला गेली होती. त्यानंतर 14 वर्षानंतर दुसऱ्यांदून चालले होते मी. आणि रस्त्यामध्ये जेव्हा इगतपुरी गाव सोडलं त्यानंतर सर्व वातावरण चेंज झालं. मस्त असा बारीक बारीक पाऊस पडायला सुरुवात झाली होती. ढगाळ वातावरण होतं, मस्त ढगं धुकं दिसत होतं, आजूबाजूला हिरवळ, बघून भारी वाटत होतं एकदम. असंच गप्पा मारत मारत प्रवास कधी पूर्ण झाला समजलंच नाही. आणि उंचच्या उंच मुंबईच्या ह्या मोठ्या मोठ्या इमारती दिसायला लागल्या. अशा इमारती दिसल्या म्हणजे मुंबई जवळ आली हे समजायला काही वेळ लागत नाही. आणि खूप दिवसानंतर मुंबईला आलेली होते मी, त्यामुळे जरा नवलच वाटत होतं. त्यानंतर थोड्याच वेळात आम्ही कल्याण स्टेशनला पोहोचलो आणि मी थोड्याफार क्लिप्स इथे क्लिक करत होते. त्यानंतर तिथून पुढे पावसाचा जोर खूप वाढला, बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही. आणि ह्या भागामध्ये कायम पाऊस चालूच असतो, त्यामुळे विशेष काही नाही. आणि थोड्याच वेळात आमचं स्टेशन येणार होतं. फायनली मग आम्ही CSTला उतरलो आणि मग तिथून पुढे आम्ही जिथे जाणार होतो तर तिथे कॅब वगैरे बुक करण्यासाठी स्टेशनच्या बाहेर पडता पडता 5 ते 10 मिनटं लागूनच गेले आम्हाला. आणि हे आहे CSTचं स्टेशन, किती छान आहे. त्यानंतर इथे असे सर्व प्लॅटफॉर्म्स आहेत. खूप जास्ती मोठं स्टेशन हे. जे नेहमी येतात त्यांना माहिती असेल, पण मी खूप दिवसांतून आले त्यामुळे मी तुम्हाला हे दाखवते. त्यानंतर मग स्टेशनवरून बाहेर पडलो आणि इथे बाहेर सर्व टॅक्सी वगैरे असतातच. तर तेच बघत होतो की आम्हाला जाण्यासाठी कुठून टॅक्सी आहे म्हणून. तर मग एक टॅक्सी मिळाली आणि मग त्यामध्ये आम्ही बसून हॉस्पिटलला निघालो जाण्यासाठी. स्टेशनचा हा व्ह्यू मला खूप आवडला म्हणून थोड्याशा क्लिप्स क्लिक केल्या. म्हटलं तुमच्यासोबत देखील शेअर करता येईल. आणि बाहेर पाऊस चालू होता आणि खूप अशी गर्दी होती, जसं काही मार्केटच भरलं आहे. कारण इकडे नेहमीच वर्दळ असते, आपल्या इकडे एवढं आपल्याला जाणवत नाही. पण मुंबई म्हणजे एकदम धकाधकीचं जीवन आहे, हे खरंच इथं आल्यानंतरच समजतं. आणि मी खूप वर्षातून आलेली होती आणि मेन म्हणजे जास्ती कोणी सोबत नव्हतं, त्यामुळे आमचा पहिलाच अनुभव होता हे एकटं फिरण्याचा किंवा एकटं येण्याचा. आणि अनुभवातूनच आम्ही शिकलो. त्यानंतर थोड्याच वेळात आम्ही जिथं मला यायचं होतं मेन त्या ठिकाणी आलो, म्हणजे ह्या वोकहार्ट हॉस्पिटलला. आणि इथेच माझं काम होतं. तर इथे आल्यानंतर पहिले बाहेर आम्ही चहा घेतला, कारण भूक पण लागलेली होती आणि सकाळी काही खाल्लेलं देखील नव्हतं. हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच आल्यामुळे मला इथलं जास्त काही माहीत नसल्यामुळे मी इथं व्हिडिओ काढणं स्किप केलं. डॉक्टरांशी भेटले आणि त्यांनी मला सर्वात आधी एक्सरे करायला सांगितला. आणि हा जो मी ड्रेस घातलेला होता हा हॉस्पिटलचाच होता. एकदम विचित्र वाटत होतं मला, म्हणून मग तुम्हाला देखील मी दाखवत होते की बघा ड्रेस कसा दिसतो आहे. त्यानंतर किती वेळ इथे आम्ही बिलिंग काउंटरजवळ बसलो, कारण आम्हाला ज्या गोष्टीसाठी म्हणजे मी इथं आलेली होते तर त्यासाठीचे डॉक्युमेंट्स वगैरे सबमिट करायचे होते. आणि त्यामध्ये ना काही इश्यू येत होते, त्यामुळे खूप वेळ गेला आमचा इथे. 4 ते 5 वाजले असतील. भूक पण लागलेली होती. मग काय फक्त एक चहा पिलो आणि इथं आल्यानंतर डॉक्टरांशी बोलल्यावरती आणि एक्सरे वगैरे काढल्याच्यानंतर अजून एक मोठ्या गोष्टीचा उलगडा झाला, ते म्हणजे माझे 2 ऑपरेशनं करायला लागणार होते. सुरुवातीला मला एकच ऑपरेशन सांगितलेलं होतं आणि ते कसलं कोणतं ते तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणारच आहे. पण मग इथे मला 2 ऑपरेशन सांगितले आणि ते ऐकून मला इतका धक्का बसला की मी तिथेच रडायला लागली. 1-1.5 तास तर मी अशीच बसून होती, सुन्न पडले होते. त्यानंतर मग मनाला जरा सावरलं, स्टेबल झाले आणि म्हटलं चला हेही स्वीकारू. त्यानंतर इथे हे हॉस्पिटलचं कॅन्टीन आहे 13 फ्लोअरला. इथे आम्ही बसलेलो आणि इथे थोडंसं आम्ही खाल्लं, कारण
काहीच खाल्लेलं नव्हतं आणि संध्याकाळचे 7 वाजत आलेले होते आणि पुन्हा इथे येऊन माझं काम पण प्रॉपर झालेलं नव्हतं, त्यामुळे मला पुन्हा रिटर्न जावं लागणार होतं. मी आले होते ऑपरेशनच्या उद्देशानेच, सर्व त्याच तयारीनिशी मी आलेली होती, पण इथे आल्यानंतर थोड्या दुसऱ्या गोष्टी पण समजल्या, त्यामुळे मी लगेच जागेवरती डिसिजन नाही घेऊ शकले. म्हटलं आपण घरी जाऊ, 1-2 दिवस वेळ घेऊ आणि मग त्यानंतर आपले डॉक्युमेंट्स वगैरे देखील क्लिअर होतील आणि मग फायनल काय असेल ते आपण ठरवू. मग इथे आम्ही थोडंफार खाऊन घेतलं आणि पुन्हा संध्याकाळच्या ट्रेननी घरी जाणार होतो. तर इथून निघता आम्हाला 8 पावणे 8 वाजले होते आणि पुन्हा 8:45ला आमची ट्रेन होती. कसंबसं स्टेशनवर पोहोचलो आणि गाडी मिळाली. गाडीत जागा देखील नव्हती, पण कसं तरी ॲडजस्ट करून बसलो. त्यानंतर पुढे काय झालं ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.